पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे। 5 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील गोंडुबरे गावात ही संतापजनक घटना घडली आहे। येथील एका 5 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली असून मृतदेह झाडाझुडपात फेकून देण्यात आला होता। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी आपल्या आई वडील आणि भावासोबत राहत होती। आई वडील उदरनिर्वाहासाठी एका खासगी कंपनीत कामाला जात असत आणि रोजप्रमाणे घटनेच्या दिवशीही ते कामावर गेले होते। याच परिस्थितीचा फायदा घेत 30 वर्षीय आरोपी समीर कुमार मंडल याने घरात कुणी नसल्याचे पाहून चिमुकलीला फूस लावून सोबत नेले। यानंतर आरोपीने तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली आणि मृतदेह जवळच्या झाडाझुडपात टाकून फरार झाला। सायंकाळी आई वडील घरी परतल्यानंतर मुलगी दिसून न आल्याने त्यांनी शोध सुरू केला। शोधादरम्यान मुलीचा मृतदेह झाडाझुडपात आढळून आला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच परंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून अहवालातून अत्याचार झाल्याची स्पष्ट पुष्टी झाली। पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत काही तासातच आरोपीला अटक केली आहे। या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। सध्या पोलीस पुढील तपास करीत आहेत। पाहूयात। काल रात्री साधारणतः 11:30च्या दरम्यान पोलीस स्टेशनला कॉल पडला की एका मुलीला, लहान मुलीला, 5 वर्षीय मुलीला किडनॅपिंग करण्यात आलेलं आहे। त्यानुसार आमच्या विविध पथकांनी, म्हणजे क्राईमचं पथक आहे, आमच्या पोलिसांचे वरिष्ठ पी आहेत, आमचे DCP साहेब होते, गुंडा स्क्वॉडचं, अँटी गुंडा स्क्वॉडचं पथक होतं, युनिट 4 होतं, त्यानंतर आमचे सगळे अंमलदार पोलीस स्टेशनचे सगळ्यांनी शोध घेत होते। सकाळीपर्यंत शोध घेतला आणि शोध घेतल्यानंतर संशयावरून आम्ही याच्यातील एक आरोपी समीर कुमार मंडल, वय 32 वर्षे, राहणार उर्शे कारकेचाळ, तो जय हिंद कंपनीत नोकरी करतो। तो निर्भयतेच्या बाजूलाच पाठीमागच्याच रूममध्ये राहतो। तर त्याच्याकडून त्याला संशयावरून ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली, तसेच शोधाशोध घेतली। आमचे RCP पण होती। त्यानुसार शोधाशोध केल्यानंतर आम्हाला त्याला विश्वासात घेतले। त्यांनी सांगितलं की मी मुलीला गळा दाबून मारतो, कबुली दिली, मारलेली आहे आणि ती जागा दाखवतो। त्यानुसार आम्ही ते निर्भयता आम्हाला मूर्त अवस्थेत तिथे मिळून आली। तिथं आमचे पथक फॉरेन्सिकची लॅब, तसेच फिंगरप्रिंट आणि आमच्या सगळे क्राईमचे DCP साहेब वगैरे सगळ्यांनी जाऊन आम्ही ते मेमोरंडम करून ते ताब्यात घेतलं आहे आणि YCMला पुढील पोस्टमार्टमसाठी आणि पुढील मेडिकल तपासासाठी YCMला पाठवलेलं आहे निर्भयतेचे हे। आणि त्याच्यानुसार आरोपीला ताब्यात घेऊन त्याची पण मेडिकल करायला पाठवलेलं आहे आणि गुन्हा दाखल झालेला आहे रात्रीच। आता त्याच्यात डॉक्टरचे ॲनालिसिस, म्हणजे डॉक्टरकडनं जे आपल्याला मेडिकल वगैरे येईल, सगळे मेडिकलचे रिपोर्ट्स वगैरे येतील, त्यानुसार आम्ही विविध कलम वाढवून पुढील कारवाई करत आहोत। त्याच्यामध्ये आणि कशा पद्धतीने खेळत होते का? नाही, प्राथमिक माहितीनुसार निर्भयतेचा भाऊ निर्भयता ही तिथंच खेळत होती। पण निर्भयतेला चॉकलेट द्यायची म्हणून सदर समीर कुमार मंडल चॉकलेट द्यायच्या हिशोबाने घेऊन गेला आणि त्यांनी हे कृत्य केलेलं आहे। CCTVची किती मदत झाली? CCTVची भरपूर मदत झाली आम्हाला। CCTV तसेच आमचे पूर्ण कोम्बिंग ऑपरेशन केलं आम्ही, सगळं तिथल्या ग्रामस्थांची पण मदत झाली आम्हाला। ही घटना केवळ पुणे जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजाला हादरवणारी आहे। लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून दोषींना कठोर शिक्षा होणे ही काळाची गरज आहे। या प्रकरणातील पुढील घडामोडींसाठी बघत राहा सिटी न्यूज।